नमस्कार, मी प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। उद्या 31 डिसेंबर आहे, रविवार आहे, परंतु मार्गशीर्ष महिना सुद्धा सुरू असल्यामुळे बरेच लोक नॉनव्हेज खात नाही। तरी सुद्धा 31 डिसेंबर म्हटलं की प्रत्येक घरात काहीतरी चमचमीत जेवण बनवलं जातं। म्हणूनच मार्गशीर्ष महिना पाळणाऱ्यांसाठी आज आपण 31 डिसेंबरसाठी खास झटपट आणि सुटसुटीत अशी कुकर मध्ये व्हेज बिर्याणी बनवणार आहोत। रेसिपी एकदम सोपी आहे, पटकन आपण सुरुवात करूया। व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे 1 कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ आहेत ना स्वच्छ धुवून घेतले आहेत मी 3 ते 4 वेळा तरी। यामध्ये आता पाणी घालून घेऊयात। हे तांदूळ आपल्याला भिजवण्यासाठी ठेवून द्यायचे आहे, त्यासाठी मी इथे भिजण्याइतपत पाणी घालून 20 मिनिटांसाठी आपण हे रेस्ट करायला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। इथे मी 4 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये 2 उभे चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहेत आणि हे आहे ना कांदे कुरकुरीत असे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये। तुम्ही बघू शकता इथे कांदा आपला तळून झालेला आहे, छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपण तळून घेतलेला आहे, कुरकुरीत झालेला आहे। आता प्लेट मध्ये काढून घेऊयात। असं ना पातळ पातळ हे स्लाइस कट करून घ्यायचे, म्हणजे झटपट असा तळला जातो, छान कुरकुरीत होतो। शक्य होईल तेवढं कांद्यामधलं तेल गाळून काढायचं आहे। आता या कुकर मध्ये तेल थोडं उरलेलं आहे आणि यामध्ये 2 चमचे तूप ऍड करून घ्यायचे। तूप छान गरम करून घ्यायचं। त्यानंतर खडे मसाले घालायचे आहेत। 1 तमालपत्र, 2 दालचिनी, 1-2 स्टार फूल आणि 3 ते 4 लवंग घालायचे आहेत। किसलेलं आलं लसूण घालून घ्यायचं आहे आणि हलकसं परतून घ्यायचं, जेणेकरून आलं आणि लसूण मधला कच्चेपणा जाईल एवढं। त्यानंतर 1 उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे हलकासा कांदा सॉफ्ट होईपर्यंत मी ते परतून घेतलेला आहे। आता यामध्ये काजूचे तुकडे ऍड करायचे आहेत। त्यानंतर भाज्यांमध्ये 1 बारीक चिरलेली शिमला मिरची, पाव कप फ्लॉवर, बारीक चिरून घेतलेला 1 बटाटा, पाव कप मटार घेतले आहेत, फळसबी 4 ते 5 कट करून घेतले आहेत आणि 1 गाजर कट करून घेतलेला आहे। आता या भाज्या आपल्या फोडणीमध्ये ऍड करून घेऊयात। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। या भाज्या आहेत ना आता फोडणीमध्ये छान अशा परतून घ्यायच्या अर्धा 1 मिनिटभर। भाज्या इथे मी 1 मिनिटभर परतून घेतलेल्या आहेत। आता गॅस पूर्णपणे लो करायचा आहे आणि यामध्ये पाऊण कप दही घालायचं आहे। 1 कप मध्ये पाव कप कमी असं दही घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। दही फाटू नये म्हणून गॅसची फ्लेम आहे ना पूर्णपणे लो करून घ्यायची आहे। इथे जर गॅस तुम्ही बंद करून दही घातलात तरी काहीच हरकत नाही। दही छान असं परतून घेतलेलं आहे भाज्यांमध्ये। आता सुके मसाले घालूया। यामध्ये पाव चमचा हळद घालूया, काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा, 2 चमचे बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि या भाज्या पुन्हा छान अशा परतून घ्यायच्या आहेत मसाल्यांमध्ये। भाज्या मस्त अशा या मसाल्यांमध्ये परतून घेतलेल्या आहेत। आता ह्या भाज्या आहेत ना खाली करपू नयेत म्हणून काय करायचं, 1 कप पाणी ऑलरेडी आपण घालून घ्यायचं आहे, त्यामुळे भाज्या खाली करपणार नाहीत। इथे बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भरपूर सारी। त्यानंतर मगाशी तळून घेतलेला आपला कांदा घालून घ्यायचा आहे। आता आपण मगाशी भिजत घातलेले तांदूळ बघूयात, भिजलेले आहेत, छान 20 मिनिटं झालेली आहेत। यातलं पाणी आपण पूर्ण निथळून घ्यायचं आहे। इथे मी पाणी पूर्ण तांदळातलं काढून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला कुकर मध्ये ऍड करायचे आहेत। जो आपण तळलेला कांदा घातलाय त्यावर हे आपल्याला तांदूळ असे पसरवून घालायचे आहेत। 2 बॅच मध्ये मी असं हे थोडे तांदूळ घालणार आहे। तुम्ही बघू शकता इथे थोडे मी इथे तांदूळ पसरवून घेतलेले आहेत। आता यामध्ये पुन्हा बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे। त्यानंतर पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तळलेला कांदा सुद्धा पुन्हा घालून घ्यायचा आहे। सेम मगासारखीच आपल्याला ही लेयर बनवून घ्यायची आहे आणि पुन्हा भिजवलेले तांदूळ आपल्याला हे असे घालून घ्यायचे आहेत। आता हे तांदूळ संपूर्ण घालून घ्यायचे आहेत, शिल्लक ठेवायचे नाही आहेत। हे तांदूळ घालून झाले की यावर 2 चमचे तूप घालायचं। तुपामुळे ना बिर्याणीला खूप भारी चव येते आणि एकदम भात असा सुटसुटीत होतो, चिकचिकीत अजिबात होत नाही। आता यावर 1 कप पाणी घालून घ्यायचं आहे
साईडने असं घालून घ्यायचं। मगाशी आपण 1 कप ऑलरेडी घातलेला आहे, आता 1 कप घालून घेतला। त्यानंतर हळदीचं दूध घालायचं आहे 2-3 चमचे, त्यामुळे बिर्याणीला रंग छान येतो। त्यानंतर चवीसाठी आणि रंगासाठी सुद्धा 2 ते 3 चमचे केशरचं दूध घालायचं आहे। केशरच्या दुधामुळे ना बिर्याणीला चव एकदम अफलातून येते, बोटात चाखत राहील एवढी सुंदर बिर्याणी इथे बनवून तयार होते। त्यामुळे केशरचं दूध नक्की घालायचं आहे बिर्याणीमध्ये। आता या कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या आपण करून घेऊयात। इथे कुकरला 2 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत, हलकासा थंड करून घेतलेला आहे। आहा क्या बात आहे, काय सुगंध सुटला आहे बिर्याणीचा। वा किती भारी झालेली आहे, रंग बघू शकता आणि एक दाणा असा सुटसुटीत झालेला आहे भाताचं बघू शकता बिर्याणीचा, खूप मस्त। आणि ही बिर्याणी तुम्हाला दाखवते, खाली चिपकलेली सुद्धा नाही आणि ग्रेव्ही सुद्धा छान झालेली आहे बिर्याणीमध्ये खाली। झटपट आणि कमी मेहनतीमध्ये ना ही व्हेज बिर्याणी आपली कुकरमध्ये बनवून तयार झालेली आहे। काय मग 31 डिसेंबरचा हा बेत कसा वाटला तुम्हाला? माझ्या घरी तर व्हेज बिर्याणीचाच बेत आहे। तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने व्हेज बिर्याणी नक्कीच एकदा करून बघा आणि कशी झाली आहे ती मला कमेंट करून सांगा। आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। तर आज वेळात वेळ काढून ही पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद आणि पुन्हा भेटूयाच अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपी सोबत।